छगन भुजबळ साहेब असतील किंवा अजून काही उमेदवार जे होते हे रिंगणामध्ये होते, परंतु आता हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। आणि त्या योजना जर सांगायच्या म्हटलं तर त्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी सहकार क्षेत्र निर्माण केलं। मग त्या कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, आपल्या सहकार क्षेत्रातल्या काही बँका, फुटीचा परिणाम ह्या निवडणुकीत होऊ शकतो का? पक्ष फुटलेला वगैरे काही नाही आहे। जे दोन पक्ष आमच्याबरोबर आले ते विकासाकडे बघून नरेंद्र मोदीजींचं जागतिक नेतृत्व बघून आमच्याबरोबर जॉईन झालेले आहे। ते जाहीर केला, थोडंसं नॉमिनल टोकन दिलं आणि टोकन दिल्यानंतर त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही, तो आडद्रासुद्धा गायब झाला। आणि अशा माध्यमातून शेतकऱ्याचे सर्व जे काही उत्पन्नाचं जे साधन होतं, जे काही पैसे मिळत ते सर्व बुडाले। त्याच्यामुळे शेतकरी हा नाराज आहे। हा राष्ट्रवादीचाच आहे, शरद पवारांच्या। आणि सगळ्यात मोठ्या शहरामध्ये जर तुम्ही बघाल तर हे आडतदार शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि हे शेतकऱ्यांचे पैसे खाण्याचं काम करतात। अजित पवारांसोबत मी कधीच बसणार नाही असं बोलणारे देवेंद्र फडणवीस परत अजित पवारला घेऊन उपमुख्यमंत्री पद देतात, त्याचं काय म्हणायचं? आपण बघितलं असेल की एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील, हे त्यांच्या पक्षामध्ये नाराज होते। त्यांना काही भारतीय जनता पार्टीने फोडलेलं नाही आहे। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की पवार कुटुंबियामध्ये काय वाद चालू होता। असं आहे की सगळे मतदार खूप उदासीन आहेत। दुसरी गोष्ट, पक्ष जर तुमचा एवढा पॉवरफुल आहे तर तुम्हाला इतर पक्ष फोडायची गरज काय? 50 खोके एकदम ओके, अजिबात नाही। फुटी काँग्रेसकडनं होत नाही, मग तुम्हाला पहाटे शपथविधी करायची गरज का पडली? तुम्ही अजितदादांना का बरं पहाटे घेऊन गेले आणि शपथविधी पहाटेचा केला? कोणी नसताना फक्त राज्यपाल आणि 20 लोक, ही पद्धत कुठली आली? तुम्हाला जर फुटायची गरज नाही, कोणाला फोडायची गरज नाही, तर मग पहाटेचा शपथविधी का केला? अगदी या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या की ठीक आहे, पक्ष फुटी झाली, त्याच्यानंतर आता सावरासावर सुरू आहे, पण खरंच सांगतोय महाराष्ट्रामध्ये जे 3 टप्प्यातलं जे मतदान झालं त्याच्यामध्ये टक्केवारी खूप कमी प्रमाणात आढळली आणि जनता कुठेतरी नाराज आहे हे चित्र स्पष्ट झालंय। काय म्हणताय? काय सत्याचा विजय होतो जरा उशिरा होतो, पण जे खोटा संभ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे ना, त्याने लोकांना संभ्रमात टाकले। संभ्रम आहे, पण टक्केवारी जी कमी झालेली आहे, इलेक्शनची जी टक्केवारी कमी झाली आहे त्यामध्ये जनता कुठेतरी नाराज आहे। या संदर्भात ऊन खूप आहे, त्यामुळे टक्केवारी कमी होऊ शकते। टक्केवारी पुढची वाढेल आणि नक्की मोदींचा 400 पार आकडा होईल अशी आम्हाला खात्री आहे। प्रकार झाला, जो पक्षफुटीचा जो प्रकार केला, तो प्रकार जो असा झाला तो अगदी म्हणजे 50 खोके आणि अगदी ओके असं काम या ठिकाणी घडलं। आणि त्यांनी आपले खोके आले कुठून? खोके दिले कोणी? आणि दुसरी गोष्ट, हे म्हणतात की यांच्याकडे पैसे नाही। अरे यांचं दिल्लीचं ऑफिस कसं बांधलं बघा, 1800 कोटीला गुजरात बँक कोणी बुडवली बघा, यांचे नेते रात्रीतनं मोठे कसे झाले बघा। आणि दुसरी गोष्ट, आज आम्हाला जास्ती बोलायला लावू नका, यांचे सगळ्यात खालच्या लेवलचे जे आता राजकीय पक्षातले लोक आहेत ते सुद्धा आज मोठे घरं, मोठ्या गाड्या, मोठे विमानं घ्यायची गोष्टी करतात आहे। तर कसे आले ते पैसे त्यांच्याकडे? आपलं स्वागत करतोय। आज आपण आलो तर नाशिक शहरामध्ये 5व्या टप्प्यामध्ये या ठिकाणी मतदान होणार आहे। आणि नाशिकमध्ये आपण पाहतो, नाशिकची पार्श्वभूमी आहे, नाशिकची लोकसभा 1952ला स्थापन झाली। 1952 पासून 1977 पर्यंत या ठिकाणी काँग्रेसनं या ठिकाणी बराच काळ सत्ता उपभोगली। 1977च्या नंतर मात्र जनता पक्षाकडे ही सत्ता गेली। त्याच्यानंतर 1980ला पुन्हा काँग्रेसने हा गड ताबीज केला। त्याच्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी यांनी देखील या ठिकाणी सत्ता उपभोगली आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त काळ म्हणजे 4 वेळा शिवसेनेला ही सत्ता उपभोगता आली। तर आपण आहोत आज या ठिकाणी नाशिकमध्ये। आमदार फरांदे मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम नमस्कार, आमच्या देशोन्नतीमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येत्या 20 तारखेला या ठिकाणी निवडणूक आहे। भाजपा देखील या जागेसाठी आग्रही होती, पण त्याच्यानंतर छगन भुजबळही या ठिकाणी आग्रही होते। शेवटी त्यांनी त्यांचा नाद सोडून त्यांनी शेवटी तिकीट आता यांना भेटलेलं आहे। तर काय मत आहे तुमचं? आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आहे। महायुती हा खूप मोठा पक्ष, 4-5 पक्षाचे उमेदवार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते। एकाच एक असे उमेदवार आमच्या महायुतीकडे होते आणि त्यामुळे
छगन भुजबळ साहेब असतील किंवा अजून काही उमेदवार जे होते हे रिंगणामध्ये होते, परंतु आता हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता सर्वच जण महायुतीचा प्रचार करतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तिकीट खूप उशिरा मिळाला आहे, वेळ प्रचाराला खूप कमी आहे, आणि काय वाटतं या संदर्भात तुम्हाला? तिकीट उशिरा मिळालं असेल तर हेमंतप्पा गोडसे गेली 10 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करतात खासदार म्हणून, आणि मोदीजी गेली 5 वर्ष निवडून दिल्यानंतर परत 5 वर्ष जनतेसाठीच कायम काम करतायत. ते एवढं काम करतायत की दर आठवड्याला एक नवीन योजना. काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये अशी कुठलीही योजना जनहिताची कधी आपल्याला बघायला मिळाली नाही. काँग्रेसच्या सरकारमध्ये 13 कोटी महिला माझ्या चुलीवर स्वयंपाक करत होत्या. आज तुम्हाला सांगते की नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये 1.25 लाख शौचालय बांधली गेलेली आहे. म्हणजे 1.25 लाख कुटुंबांना नाशिक जिल्ह्यामध्ये शौचालयापासून दूर हे काँग्रेसने ठेवलेलं होतं, हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठेवलेलं होतं. परंतु आज आपण बघत आहात की मोदीजींचं सरकार आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडतोय. शरदचंद्र पवार साहेब हे देशामध्ये कृषी मंत्री होते, केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना मला तुम्ही सांगा की शेतकऱ्यांचा कुठला प्रश्न त्यांनी सोडवला? हाच प्रश्न आपण राष्ट्रवादीला विचारत. काय म्हणणं आहे तुमचं शरद पवार गटाचे आपल्याकडे? आमच्या महाराष्ट्राचे आणि शेतकऱ्यांचा राजा शरदचंद्रजी पवार साहेब गेल्या अनेक वर्ष देशाचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि काम करत असताना त्यांनी तळागाळातील माझा जो शेतकरी बांधव आहे, या शेतकरी बांधवांसाठी त्यांनी अतिशय चांगल्या योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि त्या योजना जर सांगायच्या म्हटलं तर त्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी सहकार क्षेत्र निर्माण केलं. मग त्या कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, आपल्या सहकार क्षेत्रातल्या काही बँका असतील की ह्या बँकांच्या माध्यमामधून माझ्या शेतकरी बांधवांना कुठल्या तरी कमी दरातून कर्ज उपलब्ध व्हावं आणि त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा. थोडक्यात म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी खूप चांगलं काम केलं. गोष्ट आहे का शरद पवार साहेब? मॅडम, आता त्यांचं तर मत आहे की शरद पवार साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. काय मत आहे? कृषी उत्पन्न बाजार समित्या त्या म्हणतायत की बनवल्या. कृषी उत्पन्न बाजार समित्या हा शेतकऱ्यांसाठी नाही आहे, आडतदारांच्यासाठीचा झालेला आहे. माझ्या शेतकऱ्यांना कुठेही आज फायदा होत नाही आहे. आणि तुम्हाला सांगते की मोदीजींनी पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपये दर महिन्याला आणि 24,000 रुपये वर्षाला एवढा मोठा निधी मोदीजींनी शेतकऱ्याला दिला. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. मला एक मुद्दा असा होता की शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांचं असं मत आहे की आम्ही लाखभराचं जेव्हा खत घेतो त्याच्यावरती 18% GST देतो आणि तोच पैसा आम्हाला रिफंड होतो. काय मत आहे तुमचं? एक लक्षात ठेवा, GST हा सगळ्यांनाच प्रत्येक ठिकाणी भरायला लागणार. GST जर भरला नाही हे खूप आपल्या देशातील लोकांना संभ्रमावस्थेमध्ये टाकायचं, त्यांना वेड्यात काढण्याचं काम हे शरदचंद्र पवार असेल किंवा बाकीचे जे काही पक्ष असतील विरोधातले हे काम करतायत. GST जर भरला गेला नाही तर मला तुम्ही सरकार की हा केंद्र सरकारचा डोलारा कसं चालणार? सर, मला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की आता पक्षफुटीनंतरची पहिली निवडणूक आहे आणि जनता महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात नाराज आहे असं आम्ही सगळ्या याच्यामध्ये पाहिलं. तर काय मत आहे की या पक्षफुटीचा परिणाम ह्या निवडणुकीत होऊ शकतं का? पक्ष फुटलेला वगैरे काही नाही आहे. जे 2 पक्ष आमच्याबरोबर आले ते विकासाकडे बघून, नरेंद्र मोदीजींचं जागतिक नेतृत्व बघून आमच्याबरोबर जॉईन झालेले आहे. आणि दुसऱ्या विरोधी पक्षांना मला एक सांगायचं आहे की आपण विकासावर बोलावं, खोटं बोलून लोकांना गुमराह करू नये. फक्त 4 तास म्हणा विकासावर तुम्ही बोला, आम्ही विकासावर बोलू. ते 4 मिनिटंही बोलू शकणार नाही. मला हा मुद्दा विचारायचा की आपला राष्ट्रवादी पक्ष देखील तुमचा फुटलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं की आता पक्षफुटीनंतरची पहिली निवडणूक आहे? पक्ष आमचा फुटलेलाच नाही आहे. जे काय आहे ते नॉर्मली बोटावरती मोजणे इतके काही नेते मंडळी बाजूला गेलेले आहे, परंतु बाकी शरद पवारांच्या विचारावरती चालणारा अनेक वर्ग त्यांच्या पाठीमागे ठाम उभा आहे. आताच मॅडमने या ठिकाणी सांगितलं का कृषी उत्पन्न बाजार समिती या फक्त शेतकऱ्यांच्या नाही तर सर्वांच्याच आहे. पण ज्यावेळेस मी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती काम करीत असताना गेली 7 वर्षे मी काम केलं. आणि असं असताना जर मोदी साहेब उच्च लेवलला चांगलं काम करतात, परंतु शेतकऱ्याच्या माध्यमामधून त्यांचे निर्णय थोडेसे चुकीचे झालेले आहे. चुकीचे झाले म्हणजे असं मला सांगायचं आहे का ज्यावेळेस मार्केट कमिटीवरती मी सभापती असताना त्यांनी जो नियमनमुक्तीचा जो कायदा आणला तो अतिशय चुकीचा आहे. त्या नियमनमुक्तीच्या कायद्यामध्ये माझा शेतकरी वर्ग हा पूर्ण भरडला गेलेला आहे. याचा अर्थ असा आहे का शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गाकडे जो माल विकायचा असतो तो मार्केट कमिटीमध्ये न्यायचा नाही, तो शेतकऱ्यांनी बांधावरती विकायचा. त्यामध्ये नियमनमुक्तीच्या माध्यमामधून हा मुद्दा तुमचा कळला. देशोन्नतीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना जनतेला एकच सांगायचं की लवकरच देशोन्नतीची या ठिकाणी लॉन्चिंग होणार आहे. आणि आमचे या नाशिकचे संपादक जयंत महाजन सर आपल्यासोबत आहेत. जयंत महाजन सर या ठिकाणी जयंत महाजन सर या ठिकाणी बाकीच्या मुलाखती घेत आहेत.
तुम्ही क्लिअर करा. त्यांनी दादांनी जे सांगितलं की कृषी उत्पन्न बाजारांना नियममुक्ती केलं. मी तुम्हाला सांगते, कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या अनेक वर्षांपासून काही नेते त्याच्यावरती पोचले गेले, त्याच्यावरती मोठे झाले. त्यांची घरं जी आहे ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीवरती चालली आणि ज्या शेतकऱ्यांचा माल ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यायला पाहिजे हे आमच्या सरकारचं मत आहे. आमचा शेतकरी राजा मोजावला पाहिजे, आडतदार मोठा व्हायला नाही पाहिजे. आज आपण बघितलं असेल, शेतकरी नाराज नाही आहे, आडतदार नाराज आहे. कारण आज मोदीजींच्या सरकारच्या मध्ये अशा पद्धतीने जे दलाल आहेत त्यांना शास्त करण्याचं काम मोदीजींचं सरकार करतंय. आणि जी कृषी उत्पन्न बाजार समितीमधनं जे काही मुक्ती म्हणजे त्याच्यामध्ये लिबरलायझेशन आणलेलं आहे, त्याच्यामुळे माझा शेतकरी त्याला जिथं भाव मिळेल त्या ठिकाणी जाऊन त्याचा शेतमाल हा विकू शकतो. त्याला वाटलं की माझ्या शेतमालाला पंजाबामध्ये चांगला माल आहे, तो पंजाबमध्ये त्याचा माल पाठवू शकतो. अशा पद्धतीचं हे धोरण आहे आणि हे शेतकरी राजाच्या बाजूने आहे. त्यामुळे हे शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे आपल्याशी काही बोलू इच्छितात. मी शेतकरी आहे. शेतकऱ्याचा जर माल बाजारात गेला तर त्याला आडत ही फिक्स होती. तुमचा माल काही भाव जावो, तुमचं भाडं जावो, तुमचं लेबर निघो ना निघो, पण आडत ही फिक्स होती. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आडत बंद केली. आडत बंद केली, तो पैसा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खिशात गेला आणि डायरेक्ट शेतकऱ्यांची सेव्हिंग झाली. 60% हे बंद केले त्यांनी. तरी पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी नाराज आहे असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. शेतकरी नाराज का आहे? शेतकरी नाराज म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस नियमनमुक्तीचा कायदा आला आणि मॅडमने त्यांनी सांगितलं का वा आडतदार या ठिकाणी नाराज नाही आहे, फक्त शेतकरी नाराज आहे. याचा अर्थ असा नाही आहे, कारण आडतदार हा नियमनमुक्तीचा कायदा आल्यानंतर आडतदारच शेतकऱ्याच्या बांधावरती गेला. त्यांनी 10 रुपयाचा माल 20 रुपयाला त्यांनी तिथं जाहीर केला. थोडंसं नॉमिनल टोकन दिलं आणि टोकन दिल्यानंतर त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही, तो आडतदारसुद्धा गायब झाला. आणि अशा माध्यमातून शेतकऱ्याचे सर्व जे काही उत्पन्नाचं जे साधन होतं, जे काही पैसे मिळते सर्व बुडाले. त्याच्यामुळे शेतकरी हा नाराज आहे. आडतदार हा राष्ट्रवादीचाच आहे, शरद पवारांच्या. आणि सगळ्यात मोठ्या शहरामध्ये जर तुम्ही बघाल तर हे आडतदार शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि हे शेतकऱ्यांचे पैसे खाण्याचं काम करतात. शेतकऱ्यांचे पैसे खाण्याचा प्रयत्न आडतदार करतात असा आमदार महोदयांनी आरोप केलेला आहे. मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांनी करोडो रुपयाचा घपला केलेला आहे, ते सर्वजण भाजपमध्ये आलेले आहे. त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, केसेस चालू आहेत आणि कोणालाही त्याच्यातून सोडलेलं नाही. कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिलेली म्हणून भाजपमध्ये आता हे क्लीन चिट दिले याच्यावर तुमचा विश्वास आहे? क्लीन चिट दिली याच्यावरती माझा विश्वास नाही, कारण ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनाच तुम्ही पुढे त्यांना पदं पण दिले. तुम्हाला ते असं तुमच्याकडे कोणतं मशीन आहे का त्यामध्ये माणूस टाकल्यानंतर कपड्यासारखं धुवून निघतो, वॉशिंग मशीन असं आहे? याच्यात मला थोडीशी शंकाच आहे ना. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्य निर्माण केलेलं आहे. मला फक्त नायडू मॅडमला एक विचारायचं आहे, महिलांचे प्रश्न खरोखर सुटले असं वाटतं तुम्हाला? 100% महिलांना 100% शौचालय मिळाले, चूलमुक्त झाली आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो आहे. आणि प्रत्येक म्हणजे महिलांना 6 म्हणजे जी लीव आहे, मॅटर्निटी लीव आहे, ती 6 आठवड्यावरून 6 महिन्यापर्यंत त्यांना मिळालेली आहे. बरेच महिलांचे प्रश्न हे सुटलेले आहे. आणि ST बसमध्ये 50% सूट आहे महिलांना. मला वाटतं की मोदी किंवा देवेंद्रजींच्या माध्यमातून, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून महिलांचे बरेच प्रश्न हे सुटलेले आहेत. तुम्ही सर्वजण अगदी युनायटेड आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महिला ब्रिगेड वगैरे सगळ्या बरोबर असतात. मॅडम, मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो. मला एक सांगा, तरुणांचे काही प्रश्न मिटले का? बेरोजगारांचे प्रश्न मिटले का? स्टार्टअप सारख्या ज्या योजना आणल्या आहेत, त्या मुद्रा योजना असेल, ह्या योजनांच्या माध्यमातून निश्चितच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तो यशस्वी पण झाला आहे असं मला बोलायला. आणि त्या माध्यमातून अनेक उद्योजक तयार झालेले आहेत. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने केलं काय हे सांगितलं, त्यांच्याकडे विजन पण आहे. तुमच्याकडे विजन काय? पुढे काय? समजा तुमच्याकडे महाराष्ट्राची सत्ता आली, देशाची सत्ता आली, तुम्ही काय करणार? आमच्याकडे विजन आहे याच्यानं. आम्ही शेतकऱ्यांच्या बाबत खूप चांगले निर्णय घेणार आहोत. कामगारांसाठी आम्ही चांगले निर्णय घेणार आहोत. कारण आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत का या तरुणांसाठी नोकरी मिळवण्यासाठी इथे चांगले उद्योग कसे आणता येईल. आज जर बघितलं तर उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात आहे. आम्ही तसं करणार नाही. आम्ही बाहेरचे उद्योग या ठिकाणी आणू आणि माझ्या तरुण वर्गाला नोकरी कशी मिळेल. आता या ठिकाणी मॅडमनी सांगितलं की अनेक तरुणांचे प्रश्न सुटले. जर तरुणांचे प्रश्न सुटले असतील तर माझे सर्व तरुण वर्ग इथं बेकार का दिसतोय हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल तुमचं काय मत?
कायदा आणि सुव्यवस्थेच्यामध्ये बेसिकली नरेंद्र मोदीजींनी अनेक कायद्यांमध्ये रूपांतर म्हणजे नवीन चेंजेस अमेंडमेंट घडवलेले आहेत. त्यामुळे कायद्याचं इम्प्लिमेंटेशन मोठ्या प्रमाणामध्ये कायद्याचा उपयोग होतो आहे. ज्या कायदेशीर यंत्रणा ज्या आहेत 370 CAA आणि इतर ज्या कायद्यांमध्ये जे परिवर्तन केलं आहे आणि दुसरी गोष्ट अनेक कायदे जुने कायदे ब्रिटिश जमान्यातले कायदे हे नरेंद्र मोदीजींनी बदललेले आहेत आणि अजून ते बदलतील याची खात्री आहे. अनेक कायद्यांमध्ये बदल केला आहेत असं व्यवहारे सरांचं म्हणणं आहे. मॅडम तुमचं काय म्हणतं याबद्दल? कायदा असेल कायद्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगते ब्रिटिशकालीन अनेक कायदे बदलण्याचं काम आज मोदी सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि देशातल्या सगळ्याच क्षेत्रामध्ये आज आपण बघत आहोत की एक मोठी क्रांती होती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षाचे लोक जे काही आरोप करतायत, माझा सवाल आहे की 2019च्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला कौल दिला होता. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडी लावून का बसले? त्यांनी जनतेने जो काही मतांच्या रूपी आशीर्वाद दिलेला होता त्या मतांचा त्यांनी अनादर केला आणि तुमच्या माहितीसाठी सांगते त्यांनी अवमान केला. आणि ज्या पक्षाची विचारधारेच्या विरोधामध्ये बाळासाहेब ठाकरे वर्षानुवर्ष लढत होते त्या सोनिया गांधींच्या मांडीला या प्रश्नाला धरूनच अजित पवारांसोबत मी कधीच बसणार नाही असं बोलणारे देवेंद्र फडणवीस परत अजित पवारला घेऊन उपमुख्यमंत्री पद देतात. त्याचं काय म्हणायचं? आपण बघितलं असेल की एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील हे त्यांच्या पक्षामध्ये नाराज होते. त्यांना काही भारतीय जनता पार्टीने फोडलेलं नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की पवार कुटुंबियामध्ये काय वाद चालू होता. आणि आपण बघितलं असेल की गांधी परिवार जो आहे हे त्यांच्या त्यांच्या परिवारासाठी खुर्ची वाचवण्यासाठी काम करतायत, तर शरद पवार साहेब हे त्यांच्या मुलीची खुर्ची वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं सांगितलं. मॅडम तुम्ही सांगा मला या ठिकाणी पक्षफुटी झाल्यानंतरचा आताची ही निवडणूक आहे, काय मत आहे तुमचं सध्याचं? माझं मत असं आहे की सगळे मतदार खूप उदासीन आहेत. दुसरी गोष्ट, पक्ष जर तुमचा एवढा पॉवरफुल आहे तर तुम्हाला इतर पक्ष फोडायची गरज काय? 50 खोके एकदम ओके, अजिबात नाही. आणि तुम्हाला जर तुमच्याकडे मेजॉरिटी आहे तर तुम्हाला बाकी शिवसेना फोडा, राष्ट्रवादी फोडा, काँग्रेसचे पळवा. नाशिकमध्ये सुद्धा 40% नगरसेवक हे काँग्रेसचेच तुम्ही फोडलेत. त्यामुळे असं करायची तुम्हाला गरज का पडली पाहिजे? जर तुम्ही पॉवरफुल एवढे आहात, तुम्ही म्हणतात की वरती आमचं सरकार आहे, खाली आम्ही पॉवरफुल आहोत, मग कशाला 50 खोके? अतिशय सुंदर आहे आणि प्रश्न विचारला. या प्रश्नामध्ये मला एकच शेवट जाता तुम्ही एक उत्तर द्या की अबकी बार 400 पार म्हणणारे नरेंद्र मोदी यांना पक्ष फोडूनच का बाकीचे कार्यकर्ते आणून त्यांना जर निवडून द्यायचं होतं तर हे कशा पद्धतीने भाजपामध्ये कार्यकर्ते कमी पडतात? तुमच्या माहितीसाठी सांगते, आम्ही कोणाचाही पक्ष फोडायला गेलो नाही. महाराष्ट्राची निवडणूक तुम्ही 2019ची आठवा. 15 दिवस आपण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने प्री इलेक्शन एकत्रित युती करून लढले. लोकांनी शिवसेनेला मतदान हे भारतीय जनता पार्टीची मोदींचा आदिर्वास असल्या कारणाने त्यांनी शिवसेनेला मतदान केलं. पण 15 दिवसामध्ये शरद पवारांनी तिथं खडा टाकला. शरद पवारांनी शिवसेनेला भारतीय जनता पार्टीपासून फोडण्याचं काम केलं. शरदचंद्र पवार साहेब हे सातत्याने तुम्ही आठवा, पुलोद असेल, मध्ये काँग्रेस असेल, नंतर राष्ट्रवादी असेल, हे सगळे प्रवास आजपर्यंत फोडण्याचं काम, जाती धर्मामध्ये आपल्या महाराष्ट्राला विभागायचं काम आणि सर्व पक्ष फोडण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि आता त्याचं पाप, असं म्हणतात ना की पाप जे आहे ते इथंच फेडायला लागतं. अगदी तुम्हाला आपली या ठिकाणी सर्वसामान्य जनता देखील आहे. आपण पक्षांचं मत ऐकलं. जनता काय वाटतं तुम्हाला की सध्या हे पक्षफुटीनंतरचं पहिलं इलेक्शन आहे, काय म्हणता तुम्ही? आम्हाला राजकारणाशी काही घेणं नाही आहे. 10 वर्षात मी मोदी सरकारबद्दल समाधानी आहेत. विचारी लोक जर चांगल्या पद्धतीने काम करू शकले, केवळ मोदींनीच काम नको करायला, सर्वसामान्यांनी जर काम केलं तर शोषणरहित समाज आणि आज निर्भय जे कायदा तुम्ही आज जो व्यवस्था बोलले की कायदा आणि सुव्यवस्था खूप चांगली आहे. 12 वर्षापूर्वी बेंगलोरमध्ये आसामी युवकांवर हल्ले झाले. एका राज्यात हिंसाचार झाला तर त्या देशातले आसामी टार्गेट व्हायचा. हे कधी देशात झालं आहे का 10 वर्षात? मी पूर्णतः समाधानी आहे आणि केवळ पक्षांनीच नाही, सर्वसामान्यांनी. अगदी मला एक सांगा मॅडम, तुम्ही सांगा काय म्हणताय तुम्ही? आता हे पहिलं निवडणूक आहे, बऱ्याच दिवसानंतर या पक्षफुटीनंतरचं काय मत आहे तुमचं? पक्षफुटी व्हायलाच नको. ते आमचे म्हणजे कसं मोदींचं म्हणजे कामच व्यवस्थित आहे 10 वर्षामध्ये आणि महिलांचं पण सक्षमीकरण झालेलं आहे. हे फुटी म्हणजे राष्ट्रवादीकडूनच म्हणजे काँग्रेसकडूनच होत असते.
तर हे या ठिकाणी आपण पाहतोय एक मिनिट, फुटी काँग्रेसकडनं होत नाही, मग तुम्हाला पहाटे शपथविधी करायची गरज का पडली? तुम्ही अजितदादांना का बरं पहाटे घेऊन गेले आणि शपथविधी पहाटेचा केला, कोणी नसताना फक्त राज्यपाल आणि 20 लोक? ही पद्धत कुठली आली? तुम्हाला जर फुटायची गरज नाही, कोणाला फोडायची गरज नाही, तर मग पहाटेचा शपथविधी का केला? अगदी या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या की ठीक आहे, पक्ष फुटी झाली, त्याच्यानंतर आता सावरासावर सुरू आहे, पण खरंच सांगतोय महाराष्ट्रामध्ये जे 3 टप्प्यातलं जे मतदान झालं त्याच्यामध्ये टक्केवारी खूप कमी प्रमाणात आढळली आणि जनता कुठेतरी नाराज आहे हे चित्र स्पष्ट झालंय. काय म्हणताय? काय सत्याचा विजय होतो, जरा उशिरा होतो, पण जे खोटा संभ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे ना, त्याने लोकांना संभ्रमात टाकले. संभ्रम आहे, पण टक्केवारी जी कमी झालेली आहे, इलेक्शनची जी टक्केवारी कमी झाली आहे त्यामध्ये जनता कुठेतरी नाराज आहे. या संदर्भात ऊन खूप आहे, त्यामुळे टक्केवारी कमी होऊ शकते. टक्केवारी पुढची वाढेल आणि नक्की मोदींचं 400 पार आकडा होईल अशी आम्हाला खात्री आहे. अगदी यांचं मत आहे की ऊन खूप असल्यामुळे टक्केवारी कमी होते. काय मत आहे तुमचं? ऊन खूप आहे हे बरोबर आहे, पण लोकही एक प्रकारे ह्या सगळ्या फुटाफुटीच्या राजकारणाला लोकांचा याच्यात नकारात्मक परिणाम दिसतोय आणि त्यामुळे लोक घराबाहेर पडायला तयार नाही. हा राजकारणाचा जो चिखल झालेला आहे, हा चिखल होणं हे सर्वस्वी भाजपने तयार केलेला एक प्रकारचा चिखल आहे आणि त्यामुळे लोक याच्यापासून दुरावलेत. याबरोबर घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया लगेच संग्राम लोकसभेचा. इथून आपण झालं विश्रांतीनंतर पुन्हा देशोन्नतीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो नाशिक शहरामध्ये. नाशिक शहरामध्ये येत्या 20 तारखेला या ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि विशेष या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी आज हे लढत आहे. या ठिकाणी छगन भुजबळ या सीटसाठी आग्रही होते, परंतु त्यांनी शेवटच्या क्षणी आपली सीट सोडली आणि हेमंत गोडसे यांना परत एकदा सीट मिळाली आणि हेमंत गोडसे आता हॅट्रिक साधतील का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण त्या अगोदर आपण जाऊया. आता आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आपल्याकडे मॅडम आहेत. मॅडम हिरे मॅडम, मला एक सांगा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काँग्रेस मला एक सांगा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे या ठिकाणी की तिकीट तुम्हाला लवकर मिळालं, 1 महिना प्रचाराला वेळ मिळाला, यांना तिकीट उशिरा मिळालं, पण ध्येय धोरणं काय आहेत की तुम्हाला समाजासमोर जाताना तुम्ही कशा पद्धतीने जाता? आम्ही समाजासमोर जाताना अतिशय प्रामाणिकपणे जातो आहे. समाजाला आम्ही आमचे उमेदवार किती चांगले आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत काय कार्य केलं आहे हे त्यांना आम्ही सांगतो आहे, पटवून देतो आहे. आणि उमेदवार आमचे जे आहेत ते अतिशय कार्यप्रणाली घेऊन पुढे गेलेले आहेत. त्यांनी लहानपणापासून जे काही समाजसेवा केली आहे, त्यांच्या कुटुंबाने जी समाजसेवा केलेली आहे ते त्यांनी सगळीकडे प्रोजेक्ट केलं आहे आणि त्यांचं नाव सगळीकडे अतिशय उत्तम असल्यामुळे आम्हाला बाकी समाजात फार काही त्याच्यासाठी करावं लागलं नाही. आणि पक्षाची ध्येय धोरणं जी आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे उभे आहेत आणि पक्षाने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, कुठलाही वेळ न घेता अतिशय चांगला उमेदवार दिलेला आहे महाविकास आघाडीला. आम्ही त्याच्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आणि म्हणून आम्ही सगळेजणं, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा एकत्रितपणे राजाभाऊ वाजेंचा प्रचार करत आहोत आणि आमचा उमेदवार नक्कीच विजयी होईल अशी आम्हाला खात्री आहे. कारण समोरचा उमेदवार डिक्लेअर करायला सुद्धा शेवटचेच 15 दिवस उरले तेव्हा डिक्लेअर झाला आहे आणि आम्हाला गोडसेंना विरोध नाही आहे, पण ज्या पद्धतीने हे झालं सगळं राजकारण त्याला विरोध आहे. पक्षातून कुठेतरी विरोध होता, भाजपा देखील आग्रही होतं ह्या सीटसाठी, त्याच्यानंतर शेवटी सीट देताना उशीर झाला. त्या उशिराचं काय गणित काय वाटतं तुम्हाला? अगदी खरं आहे, कारण की नाशिकमध्ये एकाच वेळेस राष्ट्रवादीकडे असेल किंवा भाजपाकडे आणि शिंदे गटाकडे सगळ्यांकडे उमेदवार होते. प्रत्येकाला इच्छा होती की नाशिकसारख्या शहराला, जिथे भविष्यामध्ये सिंहस्थ आहे, मोठी मोठी कामं आहेत, प्रत्येकाला असं वाटत होतं की ती सीट आपल्याला मिळावी. असं विकासाच्या उद्देशाने ही सीट आपल्याकडे राहावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं आणि त्या अनुषंगाने आम्हाला सीट डिक्लेअर करण्यामध्ये वेळ झालेला आहे. अगदी यांना जरी वेळ झाला तरी कमी वेळामध्ये आता आपण पाहतोय की जनता नक्की कोणाला कौल देते. आपण काँग्रेसकडे जाऊया. मला एक सांगा, अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे की देशभरामध्ये इंडिया आणि NDA ह्या दोघांमध्ये लढत सुरू आहे. भाजपावरती आरोप काँग्रेस करते, तर भाजपा काँग्रेसवरती आणि महायुतीवरती आरोप करते. काय मत आहे तुमचं? ही निवडणूक खरं तर भाजप आणि इंडिया आघाडी याच्यात नाहीच राहिलेली. इंडिया आघाडी आणि जनता यांच्यामध्ये ही निवडणूक तयार झालेली आहे. कारण लोकांच्या प्रश्नापासून आपण बघतोय रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या एकंदरीत राजकारणाच्या स्टेटमेंट्सकडे की लोकांच्या विकासाचे मुद्दे, लोकांच्या बेरोजगारीचा मुद्दा, महागाईचा मुद्दा हा सर्वस्वी निघून गेलेला आहे
आणि काँग्रेस हे त्याच्या प्रत्येक सभेमध्ये जाहीरपणे मांडते. काँग्रेसचे राहुल गांधी, आमचे आदरणीय नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, त्यानंतर प्रियांका गांधी, आमचे सर्वच नेते हे प्रकर्षाने लोकांचा मुद्दा घेऊन जात आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक आता इंडिया आघाडी आणि लोक यांच्यामध्ये अगदी हा प्रश्न आहे. मला मॅडम तुमच्याकडे यायचं आहे. मला एक सांगा, तुम्ही महिला म्हणून या ठिकाणी काम करताय, सध्याची काय परिस्थिती आहे नाशिकच्या शहरात? नाशिक शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत. काही गोष्टी घडतात पण मग त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घेतली जाते आणि त्याला योग्य तो जो आहे न्याय दिला जातो असं मला वाटतं. आणि हे खरोखर सत्य आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ज्या पद्धतीने भाजपा काम करत आहे त्या पद्धतीने नक्कीच देशाचा विकास हा होत आहे. मॅडम मला एक सांगा, तुमच्याकडे येतोय अतिशय आता वेळ कमी आहे, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे? प्रचार चालू आहे, जोरात चालू आहे आणि 4 पक्ष एकत्र येऊन प्रचार आहे. आणि हेमंत गोडसेंना 10 वर्षापासून अख्खं नाशिक ओळखतं आहे. आणि पक्षफुटीचा तो जो विषय होता तुमचा, कोणीही पक्ष फोडलेले नाही आहेत. ज्यांना मोदींची विचारधारा पटलेली आहे ते अगदी मोदींची विचारधारा पटली ते स्वतः आले. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, अशोकराव चव्हाणांना तुमच्या पक्षात किंवा तुमच्याकडे घेण्याचं कारण काय? आणि त्यांना आल्याच तुम्ही लगेच पदावरती पण हे केलं, त्याच्यामध्ये तुमच्या भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले? मला आधी एक वाक्य बोलण्याची परवानगी घेतो आम्ही. आपल्याला सन्माननीय राहुल गांधींच्या सभा चालू आहे. सभेमधून अनेक चांगल्या गोष्टींचे उल्लेख होत आहे. आरक्षण कोणाला दिलं जाणार आहे, कोणाची प्रॉपर्टी जप्त करून कोणाला दिली जाणार आहे, याचा जर काँग्रेसच्या नेत्यांनी जर व्यवस्थित उल्लेख करून आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल. कारण लोकांमध्ये तो मेसेज खाली पोहोचलेला आहे की आपली प्रॉपर्टी जाणार. ह्या प्रश्नाचं मी तुम्हाला, आपला प्रश्न संपला नाही, अशोकराव चव्हाणांचा नंतर येतोय. मॅडम तुम्ही सांगा काय म्हणताय? कोणाची प्रॉपर्टी कोणालाही दिली जाणार नाही. ज्याची प्रॉपर्टी त्यालाच राहील. आणि आमच्या ज्या प्रॉपर्ट्या होत्या इतके वर्ष आम्ही स्वातंत्र्य जेव्हा मिळवलं तर आमच्या इंदिराजींनी स्वतःचे दागिनेसुद्धा सैनिकांसाठी दिले. आमच्या नेहरूजींनी स्वतःची प्रॉपर्टी देशासाठी दिली. आमच्या राजीवजींनी देशासाठी बलिदान केलं. असे जर नेते आमच्याकडे, असे जर पंतप्रधान आमच्याकडे आहेत तर आम्हाला त्याचा खचित. काँग्रेसचे तुम्ही अशोकराव चव्हाण त्यांच्या पक्षामध्ये गेले, काँग्रेसचे अशोकराव चव्हाण त्यांच्या पक्षात गेले, काय मत आहे तुमचं? काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना ईडी लावली. त्यांना ईडी लावून तुम्हाला अटक करू आणि त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे, ते वॉशिंग मशीन टाकलं मध्ये टाकले की ईडी लावले, सगळे जण धुतले जातात. जसे नाशिकचे माजी मंत्री, आत्ताचे त्यांच्याकडे सिटिंग उमेदवार जे इच्छुक होते ते, नंतर त्यांचे राष्ट्रवादीचे नेते, हे सगळे जे आहेत यांचे ईडीच्या फाईलसुद्धा यांनी गायब केल्या आहेत. आता जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा मग ते सगळं आम्ही बघू काय करायचं. सांगितलं तुम्ही. आता मला एक सांगा की मॅडमनी सांगितलं की अशोकराव चव्हाण दबावापोटी, भीतीपोटी भाजपात आले. आपण मध्ये बघितलं असेल, एक PAची घरात धाड टाकली, त्यांच्याकडे काउंटिंग मशीन होतं. आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे. आमच्याकडे लोकांना कसं वागायचं त्याचे सगळं संस्कार आहेत. त्यामुळे आलेले नेते संस्कारकृत होतात आणि ते चांगलं वागायला लागतात आणि जास्त सेवेचं काम करतात. आमच्याकडे असं काही नाही आहे. ज्यांच्याकडे फक्त काउंटिंग मशीन हे नक्की एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडे, त्याच्या PAकडे, त्याच्या नोकराकडे 30 कोटी रुपये सापडतात. हे कोणाकडे भ्रष्टाचार आहे आणि कोणाकडे वॉशिंग मशीन आहे. अतिशय महत्त्वाचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. मला एक सांगा, भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचा आता सध्याचा तुमचाही एक हे आहे, अजेंडा आहे, काय म्हणायचं? भ्रष्टाचार मुक्त भारत हा झाला आहे याचं कारण सर्व भ्रष्टाचारी ज्या पक्षात गेले तो आहे भारतीय जनता पार्टी. त्यामुळे खरोखर इतर पक्ष हे भ्रष्टाचार मुक्त झालेले आहेत आणि ते सर्वच पक्षातले जे भ्रष्टाचारी नेते होते यांना भाजपने स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीतले जे काही भ्रष्टाचारी नेते होते ते गेलेले आहेत. आणि आत्ताच आदरणीय पालवे साहेबांनी सांगितलं की एक प्रकारे नोटांचा खजिना सापडला आहे. मला असं स्पष्ट विचारायचं आहे की इतर भाजपच्याही नेत्यांच्यामध्ये ईडी कधी लागलेली आपण पाहत नाहीये. एक न्याय हा सगळ्यांना लागला पाहिजे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम, मला याचं उत्तर द्या. भाजपाच्या किंवा तुमच्या महायुतीच्या एकाही कार्यकर्त्यावरती ईडी लागली नाही? अगदी बरोबर आहे ना, कारण की 70 वर्ष राज्य यांनी केलं. यांच्याकडे म्हणजे पैसा यांच्याकडे सगळा होता. 10 वर्ष झालं तुमच्याकडे पण सत्ता आहे, तेव्हा काहीच भ्रष्टाचार नाही झाला. 10 वर्षामध्ये भ्रष्टाचार झाला नाही झाला याच्यावरती बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की एवढा पैसा काँग्रेसकडे येतो कुठून, काहीतरी केल्याशिवाय यांनी यांच्याकडे सापडत. आणि हे वॉशिंग मशीन म्हणतात, तर वॉशिंग मशीन हा प्रकारच नाहीये. किरीट सोमय्यानं ज्यांच्यावरती आरोप केले, शेवटी त्याच उमेदवारांना मुंबईमध्ये तिकीट मिळालं. मी त्यांचं नाव नाही सांगत, पण काय मत आहे तुमचं? आरोप केल्यानंतर परत तिकीट देणं म्हणजे 9 ते 14
2009 ते 14 हा छोटासा कालखंड जर आपण घेतला आणि त्यातले भ्रष्टाचाराचे आरोप आणि सगळे नेते बघितले तर आपल्या 70 वर्षाचं त्याचं मागचं सगळं समजेल की कोण भ्रष्टाचारी आहे आणि का मोदीजींना बहुमत मिळालं. मॅडमनी जे आता विषय या ठिकाणी काढला का बा भाजपकडे पैसा नाही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर खूप मोठा पैसा आहे. आता जो मध्ये प्रकार झाला, जो पक्षफुटीचा जो प्रकार केला, तो प्रकार जो असा झाला तो अगदी म्हणजे 50 खोके आणि अगदी ओके असं काम या ठिकाणी घडलं आणि त्यांनी आपले खोके आले कुठून, खोके दिले कोणी. आणि दुसरी गोष्ट हे म्हणतात की यांच्याकडे पैसे नाही. अरे यांचं दिल्लीचं ऑफिस कसं बांधलं बघा, 1800 कोटीला गुजरात बँक कोणी बुडवली बघा, यांचे नेते रात्रीतनं मोठे कसे झाले बघा. आणि दुसरी गोष्ट आज आम्हाला जास्ती बोलायला लावू नका, यांचे सगळ्यात खालच्या लेवलचे जे आता राजकीय पक्षातले लोक आहेत ते सुद्धा आज मोठे घरं, मोठ्या गाड्या, मोठे विमानं घ्यायची गोष्टी करतात आहे. तर कसे आले ते पैसे त्यांच्याकडे? तुमचे मत काय त्यांच्याकडे जाऊ? 10 वर्षाच्या कालावधीत जर भाजपचे प्रत्येक जिल्ह्यात मोठमोठे कार्यालय उभे राहत आहेत, यावरून आपण समजून घ्यायला पाहिजे की पैसा हा जास्त कोणाकडे आलेला आहे. जेव्हा निवडणुकीचा एक पिरियड सुरू झाला त्यावेळेला काँग्रेसचे बँक अकाउंट सील करण्याची गरज ही यांना पडली. त्या बँक अकाउंटमध्ये जर आपण अमाऊंट बघितलं तर 200 हार्डली काही कोटींच्या घरात आहे. त्यामुळे नक्कीच कळतंय त्याच्यामुळे निवडणुकीला अगदी SBI इलेक्शन बॉन्ड सगळ्यात मोठा घोटाळा हा BJPचाच आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त मतं ह्या इलेक्शनमध्ये मिळणार आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार BJPनेच केला आहे. 10 वर्षात जो काय केला ना, 70 वर्षाचा मागचा सगळा बॅकलॉग भरून काढलाय. आपण ह्या चर्चासत्रामध्ये इथेच थांबतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज नाशिकमध्ये होणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीच्या संदर्भातली देशोन्नतीची डिबेट होती आणि या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी जरी असेल तरी चौरंगी लढत होत आहे. या ठिकाणी वंचितचाही उमेदवार आहे आणि अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज या ठिकाणी आहे. नक्की मतं कुठे दुबाकतील हे पाहणं देखील गरजेचं आहे. येत्या 20 तारखेला जनता कुणाला कौल देईल हे पाहणं खूप गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, नाशिक. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.